नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे स्पोकन इंग्लिश, म्हणजेच मी इंग्लिश बोलणारच. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपल्या सर्वांचं एकच एम पाहिजे, ते म्हणजे काहीही झालं तरी मला इंग्लिश बोलता आलंच पाहिजे. त्यासाठी रोज आपण थोडे थोडे डेली यूज इंग्लिश सेंटेन्स पाहूयात. सर्वात सोपी इंग्लिश वाक्य. इंग्रजी येणार म्हणजे येणारच. रोज तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला रोजचे वापरले जाणारे इंग्लिश सेंटेन्सेस पाहायला मिळतील. त्यातून तुम्ही प्रॅक्टिसने कधी इंग्लिश बोलायला लागाल ते तुम्हाला समजणार नाही. चला रेग्युलर वापरली जाणारी इंग्लिश वाक्य पाहूयात. फर्स्ट, हॅलो, हू इज दिस. त्यासाठी तुम्ही शब्दशः अर्थ माहिती करून घ्या. हू म्हणजे काय, कोण. हॅलो, नमस्कार. तर या वाक्याचा अर्थ काय होतो? नमस्कार, हे कोण आहे? सेकंड, नोबडी केम. केम म्हणजे येणे, नोबडी म्हणजे कुणी नाही, कुणी आलेलं नाही. हे तुम्ही रेग्युलर यूज करू शकता. टेल मी. टेल मीचा अर्थ काय? मला सांग. आपण मुलांना सारखं बोलतो की मला सांग, मला सांग. त्याऐवजी तुम्ही टेल मी असं बोलू शकता. दॅट इज इनफ. दॅट इज इनफ म्हणजे काय? एवढं पुरेसं आहे, आता बास झालं. डोंट क्राय. क्राय म्हणजे काय? रडणे, रडू नकोस. डोंट म्हणजे नको. 6 नंबर, एन्जॉय युअर सेल्फ. एन्जॉय म्हणजे काय? मज्जा करणे. युअर सेल्फ म्हणजे काय? स्वतः. अर्थ काय होईल? स्वतः मज्जा करा. 7 नंबर, लेट मी गो. मला जाऊ दे. हे सेंटेन्स आपण रेग्युलरली यूज करतो. गो म्हणजे काय? जाणे. स्विच ऑन द लाईट किंवा स्विच ऑन द फॅन, ही सेंटेन्स आपण रेग्युलर यूज करू शकतो. म्हणजे काय? स्विच ऑन म्हणजे चालू करणे, फॅन, लाईट चालू करा. हे मराठीतनं बोलण्याऐवजी तुम्ही रेग्युलरली इंग्लिशमध्ये बोला. ओपन द विंडो. ओपन द डोर म्हणजे काय? विंडो म्हणजे खिडकी, डोर म्हणजे दरवाजा. ओपन म्हणजे आताच आपण पाहिलेले उघडणे. दरवाजा उघड किंवा खिडकी उघड. इट्स टेरिबली हॉट. सध्याला उन्हाळा चालू आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडात हे वाक्य असायलाच हवं. इट्स टेरिबली हॉट. हॉट म्हणजे काय? गरमी. टेरिबली म्हणजे काय? प्रचंड. प्रचंड गरमी आहे. 11 नंबर काय? शट द डोर. विंडो. आता आपण दरवाजा, खिडकी बंद करा. शट डाऊन म्हणजे काय? बंद करणे. 12 नंबर, इट्स ट्रू. खरं आहे. आपण बऱ्याचदा म्हणतो की हे खरं आहे, पण त्याचऐवजी तुम्ही इंग्लिशमध्ये हे सेंटेन्स यूज करायचं. इट्स ट्रू. 13 नंबर, ही इज स्लीपिंग. स्लीप म्हणजे झोपणे. ही इज स्लीपिंग. आपण पाठीमागे व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ही कशासाठी वापरायचं, सी कशासाठी वापरतं. जनरली ही पुरुषांसाठी, मुलांसाठी यूज करतो आपण. तसेच सी मुलींसाठी, महिलांसाठी यूज करतो. तर ही इज स्लीपिंग चा अर्थ काय होतो? तो झोपला आहे.
आता तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवा, ती झोपली आहे याला तुम्ही इंग्लिशमध्ये काय सेंटेन्स यूज कराल? कमेंट्स मी. 14 नंबर, I was about to say the same thing. I was about to say the same thing. हे वाक्य आपण रेग्युलरली यूज करतो. पहा याचा मराठीत अर्थ काय होतो. मी अगदी हेच बोलणार होते. वापरतो ना आपण हे वाक्य रेग्युलरली. त्यासाठी तुम्ही इंग्लिशचं सेंटेन्स काय यूज कराल? I was about to say the same thing. 15 नंबर, it's not enough. आपण अगोदर पाहिलं होतं इट्स इनफ. आता काय पाहतोय? त्याचंच नकारार्थी शब्द म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स. इट्स नॉट इनफ म्हणजे काय? एवढं पुरेसं नाही. लेट हर हिम स्पीक. तिला त्याला बोलू द्या. स्पीक म्हणजे काय? बोलणे. हर म्हणजे काय? मुलींसाठी वापरलं जातं, महिलांसाठी वापरलं जातं. हिम पुरुषांसाठी म्हणजे मुलांसाठी वापरलं जातं. हे तुम्ही स्पेशली लक्षात ठेवा. लेट हर हिम स्पीक म्हणजे काय? तिला त्याला बोलू द्या. 17 नंबर, नॉट अगेन. अर्थ काय होतो? अगेन म्हणजे काय? पुन्हा पुन्हा, परत. नॉट म्हणजे नाही. म्हणजे सेंटेन्स काय होईल मराठीत? परत नको. परत नको. नॉट अगेन. 18 नंबर, आर यू टायर्ड. टायर्ड म्हणजे काय? थकणे, दमणे. तर मराठीत सेंटेन्स काय होईल? तू दमला आहेस का? तू दमला आहेस का? ऑफिसमधनं आल्यावरती आपण रेग्युलरली हे वाक्य यूज करतो. तू दमला आहेस का? त्याऐवजी आजपासून यूज करायचं आर यू टायर्ड. 19 नंबर, आय एम टायर्ड नाव. आता हे आय एम, मी आता दमली आहे. मी आता दमली आहे. टायर्ड म्हणजे दमणे. 20 नंबर, ब्रिंग हिम इन. ब्रिंग हिम इन, त्याला आत आण. ब्रिंग हिम इन, त्याला आत आण. 21 नंबर, वॉज आय रॉंग. रॉंग म्हणजे चुकीचं असणे. मी चुकले का? हे पण वाक्य आपण कंटिन्यूली मराठीमध्ये यूज करतो. तेच तुम्ही इंग्लिशमध्ये काय बोलणार? वॉज आय रॉंग. 22 नंबर, इट्स फ्री किंवा इट इज फ्री. ते फुकट आहे. फ्री म्हणजे काय? फुकट. लेट मी ट्राय दिस. 23 नंबर, लेट मी ट्राय दिस. ट्राय म्हणजे काय? प्रयत्न करणे. मला प्रयत्न करू देत. मला प्रयत्न करू देत. 24 नंबर, मेक इट क्विक. मेक इट क्विक मराठीमध्ये अर्थ काय होतो? लवकर करा. क्विक म्हणजे काय? लवकर. आणि शेवटी 25 नंबर्स, रीड इट अगेन. रीड म्हणजे काय? वाचणे. अगेन म्हणजे काय? परत, पुन्हा. तर काय? परत वाचा. तसेच आपले हे सेंटेन्स तुम्ही परत रिपीट करा. म्हणजे तुमच्या कंटिन्युअसली लक्षात राहील. थँक्यू. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.